उद्या पुन्हा ती तारीख उगवणार, ज्या दिवशी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह याबाबतची सुनावणी सुप्रीम कोर्टात पार पडणार. माहिती मिळाली की उद्या हे प्रकरण सुनावणीसाठी घेतलं जाणार. 5 तासांचा वेळ. सुप्रीम कोर्ट कपिल सिब्बल आणि शिंदे यांच्यात ठोस सुनावणी बाकी आहे. पुन्हा पहिल्यापासून असं रडगाणं किंवा गारहाणे मांडले जाणार नाही. जे मुद्दे आहेत ते शेवटापर्यंत आलेत आणि त्यावरच निर्णय घ्यायचा आहे. 2022, 2023, 2020-25 आणि आता 26 जवळपास 3 वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र शिवसेना हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे पुन्हा येईल की नाही या शक्यता धुसर होत गेल्या. पण जोपर्यंत या विषयाचे एक घाव आणि 2 तुकडे होत नाही तोपर्यंत ठाकरेही माघार घेणार नाहीत. दरम्यान यामध्ये अनेक शक्यता सुद्धा वर्तवले जात आहेत. जसं मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड असताना त्यांनी सांगितलं होतं की प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हिप लागू होणार. विधिमंडळाच्या बहुमताच्या आधारावर पक्ष आणि चिन्ह कोणाला देता येत नाही. या सगळ्या गोष्टींचे सिग्नल आणि शॉट जोडल्यानंतर ठाकरेंकडे पक्षाचं चिन्ह जाईल अशा शक्यता त्याही वेळी व्यक्त केल्या गेल्या. मात्र हे फक्त निदर्शन, निष्कर्ष आणि टिप्पण्या राहिल्या. अंतिम निर्णय असा काही हाताशी आला नाही. त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. झेडपीच्या निवडणुका पार पडल्या. घड्याळाच्या बाबतीत ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की घड्याळ हे तात्पुरत्या स्वरूपातच अजित पवारांना असणार आहे. निवडणुकांमध्ये घड्याळ हे चिन्ह वापरताना न्यायालयीन प्रविष्ट असा मजकूर तुम्हाला प्रत्येक बॅनर फ्लेक्सवरती लावावा लागणार आहे. तसं मात्र धनुष्यबाण या चिन्हाबाबत एकनाथ शिंदे यांना सांगितलं गेलं नव्हतं. आता सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय असू द्यात किंवा शिवसेना पक्षानं चिन्ह शिवसेनेकडे जाणं असू द्यात, हा मॅटर, हे प्रकरण अख्खा महाराष्ट्र गेल्या 3 वर्षांपासून फॉलो करतोय. कारण बाळासाहेब ठाकरे यांना मानणाऱ्या लोकांना बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे हेच माहिती आहे. तो एकनाथ शिंदे यांनी कसा घेतला? प्रोसेस काय होती? कायदे कोणते लावले गेले? न्यायालयानं न्यायनिवाडा कसा केला गेला? या सगळ्या गोष्टी संवेदना आणि प्रॅक्टिकल अशा दोन्हीही मुद्द्यांनी घेतल्या गेलेल्या आहेत. प्रॅक्टिकल जर विचार केला तर हे कायद्याच्या कचाट्यात कसं बसवलं यावरती वकील युक्तिवाद करणार आहे. मात्र संवेदनशील किंवा सहानुभूतीच्या मुद्द्यांनी जर या मुद्द्याकडे पाहायचं ठरलं तर एखाद्या व्यक्तीने बापाने म्हणजे बापाची प्रॉपर्टी ही नंतर मुलांचीच असते, तिसरा कुणीही, किंवा सावत्र, किंवा जे काही वेगळे अँगल याला लावता येईल, किंवा मानलेला मुलगा त्या प्रॉपर्टीवर कब्जा मागू शकत नाही. या पद्धतीच्या घटना परंपराच आहेत. किंवा कायद्याने ज्या गोष्टींना मान्यता दिलेली आहे ते दिसून आले. आता एकनाथ शिंदे यांनी जसं उद्धव ठाकरे आरोप करतात त्या पद्धतीने बाप सोडला, पक्ष सोडला, चिन्ह चोरलं, गद्दार, 50 खोके असे अनेक जे आहेत त्या गोष्टींनी एकनाथ शिंदे यांना आधीच हजर केलंय. लोकांना या मुद्द्याचा विसर पडत आला की सुप्रीम कोर्टामध्ये या सुनावण्या येतात आणि लोक पुन्हा बघतात की सुप्रीम कोर्ट हे पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाला देणार. जर आत्तापर्यंत उभा केलेला पक्ष आणि चिन्ह असा कोणीतरी एक व्यक्ती येतो, घेऊन जातो आणि त्यामध्ये राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष किंवा घटना सिस्टीम कशा पद्धतीने एक झालेली असती हे महाराष्ट्र बघतात. आणि त्यामुळे उद्याचे 5 तास कपिल सिब्बल लोकांसाठी तितकेच महत्त्वाचे असणारे. कपिल सिब्बल यांनी मागच्या वेळी युक्तिवाद करण्यासाठी 45 मिनिटं मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती दिली नव्हती. आता 5 तास कपिल सिब्बल आयोगाकडे 2.5 तासांची विभागणी जरी म्हटले तरी कपिल सिब्बल त्यांची पूर्ण ताकद लावतील. आणि यामध्ये मुद्दा एकच की विधिमंडळातील बहुमताच्या आधारावर पक्षाचे चिन्ह कोणालाही देता येत नाही किंवा कोणीही पक्षावर दावा करू शकत नाही. हे न्यायाधीश असताना चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी, व्हिप म्हणून सुनील प्रभू यांचाच व्हिप लागू होणार, प्रतोद म्हणून नंतर भरत गोगावले यांची नियुक्ती करणे किंवा केली गेलेली नियुक्ती हे बेकायदेशीर आहे, ही चंद्रचूड यांनी केलेली टिप्पणी,
हे सगळे एकामागून एक जोडले जातील आणि त्यावरच कपिल सिब्बल काय आहे नाही तो युक्तिवाद करतील. पण हो, जर हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जात नाही तर लोकांचं मत हे असेल की हे पक्ष आणि चिन्ह मंगेश शिंदे नाही देऊ नका. पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोठवून टाका आणि दोघांनाही आपापल्या परीनं लढू द्यात. कारण एकाला जर एकनाथ शिंदेंकडे हे पक्ष आणि चिन्ह कायमस्वरूपी जातंय तर मग तो ठाकरेंवर अन्याय होतोय. ही सहानुभूती लोकांच्या मनामध्ये आजही कायम आहे. आणि ठाकरेंनी 3 वर्षांपासून आपण म्हणतो की भगवान के घर देर है पर अंधेर नहीं, अशा पद्धतीने ते सुप्रीम कोर्टाकडे बघतायत. आणि सुप्रीम कोर्ट हे जर ठाकरेंना न्याय देऊ शकला नाही तर जनमानसामध्ये मेसेजही हाच पोहोचेल की शेवटी सुप्रीम कोर्टातही ठाकरेंना न्याय मिळाला नाही. म्हणून मी म्हटलं की हा जे काही प्रकरण आहे हे संवेदनशील किंवा सहानुभूतीच्या अँगल नेहमी बघावं लागणार आहे आणि प्रॅक्टिकल डेटा नाही हे बघावे लागणार आहे. इकडे वकील असीम सरोदे वारंवार पक्षाने चिन्ह आपल्याकडेच येईल असा दावा करताना दिसत आहेत. ठाकरेंना नाही, पक्षाने चिन्ह आपल्याला मिळेल असा अंदाज आहे. तर इकडे एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद उपभोगून बसलेत. आता ते सत्तेत आहे आणि याच पक्षाने चिन्हाच्या जीवावर ते सत्य आहे. जर पक्षाने चिन्ह एकनाथ शिंदे यांचं नाही तर मग त्यांनी उपभोगलेल्या हे 2.5-3 वर्षांची सत्ताही व्हॅलिड धरता येणार नाही. त्यामुळे बरेचसे महाराष्ट्रातील राजकारणात गौप्यस्फोट होऊ शकतात. अर्थात उद्या कपिल सिब्बल किंवा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांना 5 तास मिळणार आहे. हे प्रकरण जे आहे ते सुनावणीसाठी बेंचवर घेतलं जाणार आहे. अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे. आता उद्या हे प्रकरण सुनावणीस घेतलं जात की पुन्हा तारीख पे तारीख दिली जाते आणि कधीपर्यंत तारीख दिली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं वाटणार. आता या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव हे दोन्हीही गोठवले गेले पाहिजे का? ठाकरे नाही देऊ नका आणि शिंदे नाही देऊ नका असं मानणारा एक गट आहे का? दुसरा मुद्दा, जर हे पक्ष आणि चिन्ह ठाकरेंकडे जात नाही आणि ते जे शिंदेंना दिलं जातंय तर मग ठाकरेंवर जो अन्याय झालाय किंवा भूतो न भविष्यती अशा पद्धतीचे किती पक्ष फोडले जाते? राष्ट्रवादीबाबत विलिनीकरण त्यांच्या समझोता झालाय. पण उद्या जी वेळ शिवसेनेवर आली आहे किंवा आज जी वेळ शिवसेनेवर आली आणि राष्ट्रवादीवर आली आहे, उद्या ती वेळ काँग्रेसवरही येऊ शकते आणि भविष्यात जर काँग्रेस सत्तेत आली तर ती भाजपावर आहे. कारण हा जो फोडाफोडीचे फॉर्म्युला महाराष्ट्रात पायंडा जसा पाडला गेला आहे त्याचे पडसाद उद्या येत्या काळामध्ये देशातून होऊ शकतात आणि त्यामुळे या निर्णयाकडे निकालाकडे पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. मुद्दा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि या व्हिडिओला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा वेगवेगळे व्हिडिओज करण्यासाठी आपलं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, जेणेकरून हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत जातील. जय महाराष्ट्र.